आज माझ्या मुलीने ना एक छान नवीन एक्सपेरिमेंट केलं आहे आणि बघा तुम्ही काय काय जुगाड लावून तिने हे बनवलं आहे. आणि तिने ना गाईचा गोठा बनवला आहे. माझा एक प्रश्न होता की इथे तू फिश का ठेवला आहे साईडला, जो की तिला ना ह्याच्यामध्ये भेटला होता किंडर जॉयमध्ये. तर तिचं त्यावरती उत्तर होतं की मला ना फिश टँक बनवायचा होता गाईच्या गोठ्यामध्ये, तो मी बनवला आहे. सो मुलांचं डोकं किती चालतं ना बघा. सो आज संडे होता, त्यामुळे आम्ही संध्याकाळी फिरायला गेलो आणि डिमांडमधनं मी एक सँडल आणली होती काही दिवसांपूर्वी. पण त्या सँडलने माझ्या पायाला असं खूप त्रास होत होता, त्यामुळे म्हटलं चला काहीतरी शूज वगैरे काहीतरी बघूया शॉपमध्ये. तर तेच बघायला आम्ही चाललो होतो आणि गाडीवरती आमची अशी मस्ती चाललेली असे प्रत्येक वेळेस. तर आलो शूजच्या दुकानामध्ये, तर हे वाला मी चॉईस केला होता. हा मला खूप जास्त आवडला आणि इतके सारे व्हरायटीज होती ना तिथे. तर त्यांनी 2-3 दाखवले, त्यामध्ये कोणता छान दिसतोय मला, मी तर खूप कन्फ्यूज होती. हा पण एक मस्त होता ब्लॅक कलरचा, सगळ्या ह्याच्यावरती जातो, पण मला शक्यतो तो दुसराच आवडला होता कारण तो कलर आहे ना खूप मस्त दिसतो. फायनली मी हा वाला घेतला आणि मी घेतल्यानंतर परी घेणार नाही असं तर होणारच नाही. तिचं चाललं होतं बाबाच्या मागे की बाबा मला पण घ्यायचं आहे, मला पण घ्यायचं आहे आणि सेम मला आईसारखाच पाहिजे कलर. तर तिथे कलर तिच्यासारखा तर अवेलेबल भेटला नाही, पण नंतर शोधून शोधून काढायला लावलं आणि सेम माझ्यासारखाच घेतला आहे. तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतेच. आणि संडे आहे तर बाहेर खाल्लंच पाहिजे. तर आजकाल आहे ना परीला ना मोमोज खूप जास्त आवडतात. आम्ही जास्त देत नाही तिला, संडेलाच कधीतरी गेलो तर. तर तिला ना कुरकुरेज मोमोज खूप आवडतात. आमच्या इथे डीमार्टच्या साईडला खूप मोठं स्नॅक सेंटर आहे, तर तिथे ना मिळतात मोमोज. अगदी डीमार्टच्या समोरच तिथे सगळं मिळतं, पावभाजी, छोले भटोरे, सगळं सगळं चायनीजचं सगळं, डोसा म्हणा सगळं. तर इथे एक छोटासा स्टॉल आहे, आत्ता सध्या नवीनच आहे, 6 महिन्यापूर्वी लावलं होतं आणि त्यांनी इतके छान कुरकुरे मोमोज असतात ना तिथे. नक्की ट्राय करा कधी आलंच तर तुम्ही इथे. तर असा होता आजचा दिवस. चला बाय.